नमस्कार. आज आपण बनवणार आहे मटण पुलाव. आणि आता आपण या भांड्यामध्ये थोडं तेल ओतून घेत आहे आणि हे आता गरम करायचं आहे. आता आपण त्यामध्ये 1 किलो मटण घालून घ्यायचं आहे आणि हे खडे मसाले आहेत: लवंग, दालचिनी, काळी मिरी, बदाम फूल, मसाले, वेलदोडे, तमालपत्री, हे सगळं आखंड ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तसंच अखंड कांदे, लसूण, मिरची, हिरवी मिरची आणि ठेचून घेतलेलं आलं सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी ओतून चांगलं शिजवून घ्यायचं आहे. ह्याच्या स्टॉकमधून आपण पुलावला पाणी घ्यायचं आहे. ह्याच्या आर्कमधून त्यावर झाकण लावून 15 ते 20 मिनटं हे मटण शिजवून घ्यायचं आहे. आता मटण चांगलं शिजलं आहे. आता हे काढून घ्यायचं आहे. आणि स्टॉक ही बाजूला काढून घ्यायचा आहे. हे जे आर्क आहे हे बाजूला काढून घ्यायचं आहे आणि मटण वेगळं केलेलं आहे. तेल तापले. आता यामध्ये कांदा घालून घेतो आपण आणि यामध्ये टॅमॅटो सुद्धा घालून हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. कांदा चांगला शिजला आहे. त्यामध्ये आता हे काढलेलं मटण पुन्हा ह्यात परतून घ्यायचं आहे. मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. यामध्ये मटण मसाला 1-2 चमचे टाकून घ्यायचा आहे. हळद 1 चमचा टाकून घ्यायचा आहे. आलं लसूण 1-2 चमचे टाकून घ्यायचा आहे. दही घालायचं आहे 1 वाटी आणि 2 चमचे तिखट मिरची पूड घालून घ्यायची आहे. आपण पुलाव करायला लागलोय, मटण पुलाव, आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. चांगलं आता हे भाजून घ्यायचं आहे. पुन्हा मटण वगैरे त्यात घालून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये लिंबू घालायचा आहे. आता थोडा पिळायचा यामध्ये. 1 लिंबू पिळून घ्यायचा आहे. आता यामध्ये जो मटणाचा अर्क काढला आहे ते ओतून घ्यायचा आहे यामध्ये. आणि याला थोडी उकळी आली की ह्यामध्ये तांदूळ सोडायचे. आता ह्यामध्ये आपण उकळी आले, ह्यामध्ये आता आपण तांदूळ सोडून घ्यायचे आहे यामध्ये. आणि आता हे 5 ते 10 मिनटं मुरस्तो पण ठेवायचं आहे. आणि मुरले की त्यामध्ये आपण तूप घालायचं आहे. 5 ते 10 मिनटं झाल्यात. भात पुलाव चांगला मुरला आहे. आता ह्यामध्ये आपण तूप ओतून घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे तूप ओतून घ्यायचं आहे. आणि हे चांगलं पुन्हा हे करून मिक्स करून आता 5 ते 10 मिनटं पुन्हा झाकून ठेवायचं आहे. आता आपला
मटण पुलाव आता तयार झालेला आहे आणि आता आपण हे रायत्या संग आता आपण खायचं आहे.